आलाय। यासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी संघटनेचे नेते, सर्व संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावगावरून आलेले सरपंच सदस्य, सर्व उपस्थित प्रमुख आणि या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी आलेले तहसीलदार साहेब, MSEBचे अधिकारी, मी आपल्या सर्वांना आज आपण एका दिवसातच हे नियोजन केलं। काल परवा दिवशी आमच्या सर्व 3 दिवस झालं MSEBला, मग सोलापूरला जाऊन निवेदन दिलं, त्यांना भेटलो। खाली बसा की, खाली बसा, खाली बसा, आपली सगळी गोपाळ खाली बस, हे पैलवान खाली बसा। आज आपल्या सोलापूरला जाऊन माने साहेबाला, SC साहेबाला निवेदन दिलं, आपल्या इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना घेऊन बसलो। लाईटच्या बाबतीत तोडगा काढला पाहिजे आणि हा लाईट दिली पाहिजे। या प्रमुख मागण्यामध्ये काही इथं कोण कुणावर टीका केली असेल, राजकीय बोलले असतील, ते सगळा भाग आपण बाजूला ठेवला पाहिजे। मूळ मुद्दा आपला एवढाच आहे की आज आपल्याकडे त्या ठिकाणी आता जी पिकं आहेत उभी, आता तहसीलदार साहेब आमची पिकं उभी आहेत, ती उभ्यानं त्या ठिकाणी आता वरून जळायला चालू झाली, पानं करपायला लागलेत। एका बाजूला निसर्गानं आमच्यावर घात घातलाय। 13 मेला पाऊस गेल्या वर्षी आलता, आता आज 20 मे आली तरी देखील त्या ठिकाणी 20 जून आली तरी देखील आमच्याकडे अजून पाऊस नाही। आणि पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी सुख लागणार नाही। आणि आता उभी पिकं आहेत, मग द्राक्ष असतील, डाळिंब असेल, केळी असेल, केळी तर आता त्या ठिकाणी यायला झाली आहे। आणि मागच्या काही दिवसात वाऱ्या कावदानाने त्या ठिकाणी केळी पडली, ते झालेलं नुकसान वेगळं। एका बाजूला आता ऊस आमचा उभा आहे आणि तो ऊस आता त्या ठिकाणी वरून करपायला लागलाय। आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या दिवशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत लाईट द्यायची नाही, असा आदेश आहे शासनाचा। मी त्याच्यावर देखील त्यांना काही गोष्टी की साहेब 6 ते पहाटे 4 पर्यंत लाईट देणार नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु पहाटे 4 पासून संध्याकाळी 6 पर्यंत 14 तास तहसीलदार साहेब लाईट यांच्याकडे आहे। आणि त्या 14 तासात जर 7-7 तास लाईट त्या ठिकाणी दिली तर त्या ठिकाणी हा प्रश्नच निर्माण होणार नाही। आणि मग त्या ठिकाणी आम्हाला का लाईट दिली जात नाही, माझा सरळ स्पष्ट प्रश्न आहे की सरकारचं बंधन कशाला आहे? सरकारने सांगितलं की आम्हाला संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत शेतीला लाईट द्यायची नाही, ती पण आम्ही मान्य केलं थोडं वेळ, परंतु पहाटे 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 14 तासात 7-7 तास दोन्ही फेडरला लाईट दिली तर आमचा प्रश्न मिटतो, आम्हाला उन्हात बसायची गरज पडणार नाही। राहिला दुसरा प्रश्न की त्याच्यावरती महावितरणनं त्या ठिकाणी काटेकोर नियोजन केलं पाहिजे आणि यांना लाईट ही त्या ठिकाणी त्या पिरियडमध्ये दिली पाहिजे। जी शासन आता 7 तास द्या म्हणते, 8 तासाची 7 तास 6 तास, परंतु ती देखील मिळत नाही। त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ट्रिप होती आणि मग पाणी बाहेर निघेपर्यंत ट्रिप होती, परत पाणी मोटर चालू करायचे, ही जी त्रास होतोय याच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी हैराण झालाय। तर आता बघा तुम्हाला त्या ठिकाणी थोडं वेळ उभं राहिलं तर लगेच रुमाल घेऊन पुसावं लागला। मग आता परिस्थिती शेतकऱ्याची काय अवस्था विचार करा। आम्हाला त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत ही 7 तास लाईट दिली पाहिजे आणि ही वाजवी मागणी आमची। आम्ही तुम्हाला नियम मोडून मागत नाही, वर्ण दिलेला आदेश तोडून मागत नाही, तुमच्या हातात आहे ते मागतोय। मी कुठलाही तुम्हाला वेगळ्या पद्धतीची मागणी तहसीलदार साहेब आमची नाही, यांच्याकडच्या दिलेल्या नियमातच शिंदे साहेब लाईट दिली पाहिजे। मग देऊ शकतो का ना आपण? मग आपली अडचण काय आहे, कुठं फिडर सेपरेशनचं काम आहे, त्याच्याबद्दल काय करायचंय, ज्या गोष्टी करायच्यात काय लोकांना ते माहित नाही काय काम आहे तुमचं। लोकांना माहित आहे मला 6 तास 7 तास लाईट मिळाली पाहिजे, 8 तासाचा आग्रह पण आम्ही नाही करत, 7 तास तर त्या ठिकाणी कंपल्शन लाईट मिळाली तर आमचं पीक ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत जाईल। आणि राहिला साहेब तहसीलदार साहेब दुसरा विषय की 2 तास नदीला आपण केले। आता एका बाजूला पूर आला की आमची शेती उद्ध्वस्त होणार, आमच्यावर त्या ठिकाणी आम्हाला नको असताना पाणी त्या ठिकाणी आमच्या रानात जाणार, पाऊस पडणार पुणे जिल्ह्यात, पाऊस पडणार वर आणि मात्र आम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा त्रास होतो, महापूर येतो, आमची उभी पिकं जळून जातात। आणि आता मात्र त्या ठिकाणी ज्यावेळेस पाणी कमी आहे
त्यावेळेस आपला डेड स्टॉक 65 TMC आहे. आणि आज जरी आपण 20 मायनस गेलो असलो तरी 50 TMC पाणी आपल्याकडे शिल्लक आहे. ज्यावेळेस पाणी नाही म्हणून लातूरला रेल्वेनं पाणी देतो आणि मग आमचे पिकं आज जी उभा आहे ही पिकं जगवायसाठी जर आहे नदीत पाणी, ते नदीतलं पाणी आम्हाला उचलू द्यायला 2 तास तुम्ही लाईट जी केली आहे तर ती त्या ठिकाणी अन्यायकारक आहे. ती आम्हाला त्या ठिकाणी याप्रमाणे 7 तास लाईट द्या, तर आमची ही पिकं त्या ठिकाणी हातातोंडाला आलेली जातील. आणि ज्या दिवशी नदीतलं पाणी